काय झालं दादू? तुला काय बनायचंय म्हणतो तू? मला ऑफिसर बनायचंय. आणि दीदीचं काय म्हणणं आहे? नाही जाऊ द्यायचं. खाऊन हा का बरं? कारण की तिथं पाकिस्तानी लोक येते आणि गोळ्या मारते. मग आपला भाऊच नाही राहते त्या जगात. हो का? म्हणून नाही म्हणते का ग? मग ते भांडणं करते पाकिस्तानी जण येऊन. मग गोळ्या मारते त्यांच्या हातात सपले. मग आपण पण गोळ्या मारायच्या ना, आपल्या जवळ पण बंदूक राहती, आपण पण लढाई करायची ना. मग अगं जर आपला भाऊ जगत राहिला तर तुम्हाला कसं वाटेल? हा. काय म्हणणं आहे? जाऊन द्यायचं. मी जाईन पण तू घराला ताला लावून घे, खिडकीला ताला लावून घे, त्या दरवाजाला ताला लावून घे. मी ती वाट तोडू बाहेर निघून जाईन. बरं. माझं स्वप्न आहे आर्मी ऑफिसर बनायचं. माझं आर्मी ऑफिसर बनायचं स्वप्न कधीच तोडू नाही शकत. हो का? मग लय आवडतं तुला आर्मी ऑफिसर बनायला? अच्छा. मला खूप आवडलं की आपण इंडियाचे म्हणून. हा. आपण पाकिस्तानचे असतो तर माझा मूड खरंच ऑफ झाला असता. मी खूप खुश आहे आपण इंडियाचे म्हणून. अच्छा. तुला छान वाटतं का तू इंडियातला आहे तर? अच्छा. आणि दीदी चांगले नाही वाटत मी इंडियामध्ये जाऊ म्हणून. का ग दीदी? हा, जाऊ दे ना त्याला. का पण मला जाऊन दे ना दीदी. माझं स्वप्न आहे की आर्मीमध्ये जायचं. तुला डॉक्टर बनायचंय तर बन, तुला इलाज करायचंय तर कर, पण मला माझं आर्मी ऑफिसर बनू दे. काय नाही, मला आर्मी ऑफिसर बनायचं म्हणजे बनायचं. तू घराला कुलूप लावून घे त्या खिडकीला त्या दाराला. मी ती वाट तोडू बाहेर निघून जाईल. मी कसं थांबणार नाही. मी माझ्या इंडियासाठी कधीच थांबणार नाही घरी. कधी फोन आला की लगेच मी जाईल. मी नाही राहणार असं घरी. तर गाईस, आता माझं बोलणं झालं आहे. आता दीदीला विचारा की दीदी मोठं होऊन काय बनायचं. रुपा हा. चल. बघा गाईच, एवढूसा दादू आहे माझा आणि त्याचं काय स्वप्न आहे, त्याला आर्मी ऑफिसर व्हायचे. आणि वेड्या बहिणीची वेडी माया, ती म्हणती नाही जायचंय आर्मी ऑफिसरमध्ये. काय करावं आता तुम्हीच सांगा.